योद्धा न्यूज मराठी। मंचरमध्ये वृद्धाची हत्या करून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। मंचर पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ज्येष्ठ नागरिकाची निर्घृण हत्या करून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला LCB आणि मंचर पोलिसांना मोठे यश आले। या कारवाईमुळे खुनासह जबरी चोरी, दरोडा आणि घरफोडीचे एकूण 5 गंभीर गुन्हे उघडकीस आलेत। काय आहे घटना? दिनांक 31 मार्च 2026 रोजी आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे, पाईनमळ येथील दामोदर जयराम मिंडे वय 62 हे त्यांच्या शेतातील घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला। चोरट्यांनी मिंडे यांच्या डोक्यात लोखंडी पहारीनं प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि घरातील सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 29,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी मयत मिंडे यांची मुलगी शीतल सतीश गावडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। तपासाचे चक्र आणि 100 CCTVचे फुटेज घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील CCTV तपासले। तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी पॅशन मोटरसायकलचा वापर केल्याचं निष्पन्न झाले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी खोडद, बेल्हे मार्गे पारनेरपर्यंतच्या सुमारे 60 किलोमीटर अंतरातील 100हून अधिक CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली। पारनेर परिसरातून आरोपी जेरबंद तपास पथक पारनेर परिसरात असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की हा गुन्हा कबीर उंबऱ्या काळे, रा पुणेवाडी, जिन अहिल्यानगर यानं केला आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी 5 एप्रिल 2026 रोजी सापळा लावून कबीर उंबऱ्या काळे वय 24 आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी खुनासह चोरीची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली आहे। सराईत गुन्हेगार आणि उघड झालेले गुन्हे। मुख्य आरोपी कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलवंडी, पारनेर, नगर तालुका, पुणे ग्रामीणमधील आळेफाटा पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे 9 गुन्हे दाखल आहेत। सखोल चौकशीत या टोळीने केलेले खालील गुन्हे उघड झालेत। मंचर पोलीस ठाणे खुनाचा गुन्हा, ओतूर पोलीस ठाणे जबरी चोरी, घोडेगाव पोलीस ठाणे घरफोडी, ओलीस ठाणे जबरी चोरी, घोडेगाव पोलीस ठाणे जबरी चोरी, दिंडोरी पोलीस ठाणे जबरी चोरी। या पथकाने केली कारवाई। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, मंचरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सपोनी महादेव शेलार, सुनील बडगुजर, पोसई अभिजित सावंत, सनील धनवे आणि त्यांच्या पथकातील दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर व अन्य सहकाऱ्यांनी केलीये। आरोपीला न्यायालयानं 11 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।